कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज आपल्यापैकी कोणीतरी अमोलला शाळेत सोडायला जाईल का? म्हणजे त्याची व्हॅन असते, पण आपल्यापैकी कोण गेलं तर बरं होईल का? भाऊजी, अहो काय बोलताय तुम्ही हे? अमोलने आता का शाळेत जायला हवं? रुपाली, अगं त्याचं म्हणणं ऐकून तरी घे. हो, मागच्या वेळेस आपण अमोलला शाळेत पाठवलं होतंच की. आणि हे बघा, सध्या त्याच्या डोक्यात फक्त अपर्णाच आहे. त्यामुळेच कदाचित तो तिकडे गेल्यानंतर सुद्धा सतत अपर्णाचाच विचार करत असतो, तिचंच नाव घेत असतो. हो, आठवत नाहीये का तुम्हाला? वहिनी, बरोबर आहे तुमचं, पण हे बघा, त्याने मागच्या वेळी कोणाला त्रास तर दिला नव्हता ना. आणि मी बोललोय त्याच्याशी, तो हाय ओके आता. नाही भाऊजी, मला नाही पटत अमोलला आत्ता शाळेत पाठवणं. रुपाली ताई, अहो तुमची काळजी कळते आम्हाला, पण दाजींनी पण काहीतरी विचार केला असेल ना. आणि हे बघा वहिनी, अमोल जर चार भिंतीत राहिला ना, तर तो बाहेरचा विचार करणार नाही. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अमोलचं शाळेत मन रमतं, जरा त्याला रिलॅक्स वाटेल ना. हा, अर्जुन, पण रुपालींचं म्हणणं पण टाळता येत नाही ना आपल्याला. मागच्या वेळी माहितीये ना, अमोल शाळेत ना आला आणि मग त्याला चक्कर आली. लक्षात आहे ना तुझ्या? बघा बापू, जसं तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय ना, तसा आपण सगळ्यांनी मिळून अमोलवर पण विश्वास ठेवला पाहिजे. माझं बोलणं झालंय अमोल बरोबर. तुम्हाला म्हणलाय की बाबा मी शाळेत जातो, नीट खेळतो, वेळेवर जेवतो, त्रास होईल असं काय वागणार नाही, त्रास झाला तर शिक्षकांशी बोलतो, एवढं म्हणलंय तुम्हाला. झालं तर मग. हे बघा रुपाली ताई, मागच्या वेळी त्यानं दीदीच्या काळजीमुळे जेवणाकडे दुर्लक्ष केलं असणार, त्यामुळे त्याला चक्कर आले असणार आहे. तुम्ही नका काळजी करू. हे बघ दीपक, मागच्या गोष्टी घडून गेल्या असल्यानं तरी मला अजून असंच वाटतं की अपर्णा सापडेपर्यंत अमोलला शाळेत नाही पाठवायला पाहिजे. रुपाली, लहान मुलांचं शरीर आणि मन कधीच एका जागी स्वस्थ बसत नाही. आणि जवळपास आठवडा झाला अमोल एकटा आहे. मला वाटतं आपण त्याला नको अडवायला या ठिकाणी. बाबा, मी रेडी आहे. सांगा, कोण चोरणार आहे मला? अरे वा अमोल बाळा, तुला असं स्कूल युनिफॉर्म मध्ये बघून मला खूप भारी वाटतंय. आता शाळेत जायचं आणि मस्त एन्जॉय करायचा काय? यस बाबा. अमोल, काळजी घ्यायची स्वतःची. डबा वेळेवर खायचा बाळा. ठीक आहे बापू. पांजे, आपली सवारी तयार आहे, मी सोडतो तुम्हाला. चला. मामा, तू फक्त मला तीनच्या घराजवळ सोड. आम्ही सोबत शाळेमध्ये जातो. बर बरं चला बापू, दादा निघतो मी. बापू येतो. हो. बाळा, मी डबा घेऊन आली. अमोल बाळा, शाळेत काही चक्कर वगैरे आली तर पटकन सांगायचं टीचरांना. ओ बापू, बघा मी नक्की तुम्हाला सांगणार. डबा ठेवते बाळा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।